राज्यातील जनतेवरती येणारी संकटं, आलेली संकटं, त्यांच्या काही अपेक्षा, त्याची पूर्तता आणि सरकारकडनं पुढच्या काळामध्ये काय होणार आहे याचा एक दिशादर्शक असं अधिवेशन होतं. साहजिकच आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच. एकतर शेतकऱ्यांवरती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एकापाठोपाठ एक जी काही संकटं कोसळत आहेत, नुकताच जो अवकाळी पाऊस झालेला आहे, गारपीट झालेली आहे, त्याच्या बाबतीत सरकारने काय केलेलं आहे, काय करू शकतंय. विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी तर त्यांचे दरवाजे खिडक्या सगळं बंद केलेले आहेत. या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम आम्ही शेतकऱ्याला देऊ. ती किती लोकांना, किती शेतकऱ्याला मिळालेली आहे याचाही काही अंदाज नाही आहे. मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की सेनगावचे म्हणजे हिंगोलीतले शेतकरी हे मला भेटायला मातोश्रीला आले होते. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. एकतर कर्जबाजारी, डोक्यावरती कर्जाचा डोंगर चढलेला आहे, बँकांचा तगादा मागे लागलेला आहे कर्ज वसुलीसाठी, आणि अशा परिस्थितीत त्यांचा वालीच कोणी नाही आहे. ना सरकार त्यांची काही दखल घेत आहे, ना विमा कंपन्या घेत आहे, कोणीच नाही. म्हणून हे शेतकरी त्यांचे अवयव विकायला मुंबईत आले होते. अशी परिस्थिती मला नाही वाटत यापूर्वी कधी शेतकऱ्यांवरती आली होती. हे विषय एका बाजूला आहेतच. त्यानंतर तुम्ही पाहताय की काही दिवसांनी एकापाठोपाठ एक काही ना काहीतरी सरकारी पक्षाकडनं, म्हणजे सरकारचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, आणखीन कोणी असतील, किंवा त्या सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे त्यांचे काही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं गुंडागर्दी सुरू आहे. काल परवाकडे कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली, घरामध्ये घुसून मारहाण झाली. ते सगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून जनतेला गेलेच असतील. त्याचाही एक न्यायनिवाडा लावावा लागेल, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, सध्या पत्रांचा जमाना आहे. आम्ही 1-2 पत्र दिलेले, एक निवडणूक आयोगाला पत्र दिले, त्याचं उत्तर आम्ही बघतो आहोत. धर्माच्या नावावरती, देवाच्या नावावरती मतं मागायला परवानगी जर असेल तर आम्ही सुद्धा सुरू करतो. त्याच्यानंतर म्हटलं काल परवाकडे आपण एक पत्र दिले माननीय उपमुख्यमंत्र्यांना, कारण त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांच्या बाजूला. कारण आता मी सभागृहात जाऊन आलो, मला असं वाटलेलं की पत्र दिले एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांतर बसण्यात काही अंतर पडले की काय. तसं नाही आहे, बाजूबाजूला बसत आहेत, पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लिहावं लागतंय. तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास, कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय. आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिले आहे त्या पत्राचं उत्तरसुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही. कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही. आणि जी मालमत्ता इक्बाल मिरचीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान, मला आठवत आहे कारण तेव्हा आमची युती होती, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं, कुछ लोग मिरची से व्यापार करते हैं. तर आता ज्यांनी मिरची बरोबर व्यापार केलेला आहे त्यांच्याबरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात की त्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे ती सगळी लक्षात घेता त्यांच्यावरती तुम्ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात की नाही हे सुद्धा आम्ही प्रश्न विचारले, त्याची वाट बघतोय. आता जसजसं अधिवेशन पुढे सरकेल तसतसं जनतेच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार त्या प्रश्नांना योग्य ते नुसतं उत्तर कागदावरती नाही तर कृतीतून देईल. आज एकनाथ शिंदे त्यांच्या स्वच्छता मिशन विषयी म्हटलं, आम्ही स्वच्छता मिशन करतोय, त्यांनी हात सफाई केली रस्त्यामध्ये, नाल्यामध्ये. स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. जे आरोप केलेले डागी सहकारी त्यांच्या आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर. कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, यापुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला
फुली फुली तुम्ही हातसफाई केली उद्धवजी हातसफाईचा आरोप केला. उद्धवजी, हातसफाई केलेला आहे. संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत खुलासा केलाय. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना बनवणार होता. त्यावेळेस हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तक्रार केली होती की आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री तुम्ही झालात. मग या संपूर्ण संदर्भातला खुलासा काय नक्की? मला वाटतं प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत, त्याच्यावरती पुन्हा बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण आज आणखी एक गोष्ट जी सकाळी मी विमानतळावरती उतरल्या मला आपल्यापैकी काही जण विचारलं ते 370 कलम काश्मीरमधलं हटवलं गेलं 4-5 वर्षापूर्वी. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतोय. कारण 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता. त्यावेळेला शिवसेनेने सुद्धा समर्थन केलेलं होतं. आता आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की आणखीन एक आदेश दिला आहे की पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत तिथे काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घ्या. आता या निवडणुका मोकळ्या वातावरणात तिकडे होतील. आणि विशेष म्हणजे सध्या मी मध्ये ऐकलं की स्वतः पंतप्रधान गॅरंटी घेतात की मोदी गॅरंटी आहे. तर मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की जे काश्मीरी पंडित आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे स्वतःची घरं दारं मालमत्ता सोडून त्यांना देशाटन करावं लागलं, स्वतःच्या देशामध्ये निर्वासित होण्याची वेळ आली होती. त्यावेळेला कोणतीही तशी हातामध्ये सत्ता होती नव्हती, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये सहारा दिला होता. आता मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की या निवडणुकीमध्ये जे देशभर काश्मीरी पंडित स्वतःची घरदारं सोडून गेलेले आहेत ते सगळेजण आपापल्या घरी परततील आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतील. शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी महामहिम राष्ट्रपतींची पण भेट घेतलेली आहे. आमची मागणी आम्ही केलेली आहे. ती मागणी अशी की सर्व समाजाला ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या, पण ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या हक्काचं काही न काढता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण इकडे जरूर काय जे ठराव करायचं करा, कारण त्याही वेळेला शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच होता. आमचं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, पण आरक्षण देताना दुसऱ्या कोणाचंही आरक्षण कमी न करता हे आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे.